मित्रांनो नमस्कार सर्वांचं मी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ स्वागत करतो. आपण बघताय सुरेखा फार्म आणि माझ्या मागे बघताय ही मशरूम शेती आपण करतोय. मित्रांनो बऱ्याच जणांचं शेती ही करायची असते, परंतु समस्या काय आहेत मित्रांनो या शेतीमध्ये, हा मित्रांनो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आज मी. मित्रांनो ज्याची भीती आपल्याला असते किंवा कोकणात बऱ्याचदा उंदीर आणि साने खारुताई याचं प्रमाण खूप आहे आणि त्यांचा त्रास खूप असतो. मित्रांनो याआधी आपण एक 2-4 वर्षापूर्वी आपण मशरूम शेती करत होतो आणि त्यावेळी हाच त्रास मित्रांनो आपल्याला झाला होता. त्यानंतर आपण चेंज केलं, फार्म आपण व्यवस्थित डेव्हलप केलं. परंतु मित्रांनो आता डेव्हलप करूनही मित्रांनो खारुताई आणि उंदरांचा त्रास आपल्याला पाहायला मिळतोय. मित्रांनो तुम्हाला दाखवतो. मित्रांनो माझ्या बरोबर मागे हा बेड आहे. हा आजचा 8वा दिवस आहे. 8-9 दिवस आलेत मित्रांनो व्यवस्थित, परंतु 9 दिवसानंतर आता उंदीर लागलेले आहेत. मग मित्रांनो मी जसं म्हटलं तुम्हाला की तुम्ही जसे बेड भरायला सुरुवात कराल, जसे तुमचं प्रोडक्शन किंवा बेडचं प्रमाण वाढेल आणि त्यानंतर मित्रांनो तुमचं जसं काय बोलतो आपण त्याला प्रोडक्शन वाढेल, तसं तसं तुम्हाला हा त्रास मित्रांनो जाणवेल. आपल्याला ह्याच्यावरती आपण उपाय केलेलाच होता ऑलरेडी आधीच, कारण का आपल्याला माहीत होतं. परंतु मित्रांनो आपण फक्त चेक करत होतो की खरोखर इथं उंदीर लागतात की नाही. मित्रांनो तर कोणताही बिझनेस करा, कोणताही शेती करा, कोणताही व्यवसाय करा, समस्या ह्या आहेतच मित्रांनो. आणि त्या समस्या आणि त्यावरचे उपाय घेऊन आपण मित्रांनो तुमच्यापर्यंत येत असतो. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि यावरचे उपाय काय असेल तुमच्याकडं मित्रांनो तर आम्हाला शेअर करा, कमेंट करा मित्रांनो. धन्यवाद.